खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट. कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात. सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचं बँक खातं गोठवलं. कराड आज सरेंडर होणार असल्याच्या चर्चा. बीड हत्या प्रकरणी लातूर बीडनंतर आज बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये मूकमोर्चा. बुलढाण्यातील मूकमोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबाची उपस्थिती. अंजली दमानियांच्या सत्यशोधक आंदोलनाचा दुसरा दिवस. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट. वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार. बीड हत्येप्रकरणी अंजली दमानियांकडून दिशाभूल. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांचा आरोप, तर दमानियांना प्रकरणापासून दूर ठेवण्याची पोलीस अधीक्षकांना विनंती.